ओके, वेलकम बॅक. आज आपण या ठिकाणी बघतोय ट्रॅक मॅट के. काय म्हणतोय? ट्रॅक मॅट के काय रे सोनवणे? काही नाही काय फेकून टाकली. तर आज आपण या ठिकाणी बघतो ट्रॅक मॅट की. ट्रॅक मॅट की म्हणजे या ठिकाणी आपण फोटोशॉप मध्ये बघितलेलं आहे लेअर मास्क ओके आणि क्लिपिंग मास्क. ओके, हा. तर या ठिकाणी आपण 2024 काय बघतोय? आफ्टर इफेक्ट बघतोय. ओके, तर 2024 आणि 2021 मध्ये जरा डिफरन्स आहे. तिथं वेगळी मेथड, इथं वेगळी मेथड. ठीक आहे. आता या ठिकाणी हे समजून घेण्यासाठी आपण एक फोटो इथं डाउनलोड केलेला आहे आणि ह्या साईजचं करायचं का? डिलीट. ओके, आणि याला मी लॉक करतोय. ओके, अगोदर आपण कन्सेप्ट क्लिअर करू, मग आपण इकडे येऊयात वापस. चलो, इथं मी काय करतोय, एक ऑब्जेक्ट अशा पद्धतीने मी ड्रॉ करतोय बनवला. ठीक आहे, आणि ह्याला मी इकडे घेतला. याच्यामध्ये पोझिशन एनिमेशन करूयात आपण. पी फॉर पोझिशन, आणि या ठिकाणी मी क्लिक केलं आणि 10-20 फ्रेम वरती खटाखट मध्ये इकडे घेऊया. कसं? ओके, आता आपलं जे अॅनिमेशन झालेले काय अशा पद्धतीनं. ओके, तर इथं मी काय करतोय, लूप लावतोय. लूप म्हणजे एन इथं प्रेस करतोय आणि मी प्ले केलं की इथं मला अशा पद्धतीने दिसायला लागेल. ओके, कन्सेप्ट समजून घ्या. आपण फोटोशॉप मध्ये पण इथं बघितलंय. मी या ठिकाणी एक रेक्टँगल घेतला आणि इथं मी काय करतोय, ग्रेडियंट घेतोय. रेडियल ग्रेडियंट. ओके, हे तुमचं इथं ग्रेडियंट आहे. ओके, सॉलिड कलर, लिनियर ग्रेडियंट, रेडियल ग्रेडियंट. त्याला ओके केला आणि इथं मी काहीच क्लिक न करता या ठिकाणी इथं ड्रॉ करतोय. ठीक आहे, हे सेंटर पॉइंट इथं आपला. इथून तुम्हाला अलाइन करायचं असेल तर मला इथं अलाइन सारखं लागत असतं. या ठिकाणी अलाइन अलाइन. ओके, हे अलाइन कंपोजिशनची. ओके, तर तुम्हाला कंपोजिशनची पाहिजे का सिलेक्शनची पाहिजे? मला कंपोजिशनच्या मध्ये पाहिजे. ओके, आता या ठिकाणी इथं जर बघितलं तर मी जसं मूव टूल घेतोय. ओके, आणि इथं मी रेक्टेंगलच्या प्रॉपर्टी मध्ये येतोय, ग्रेडियंट मध्ये. तर ग्रेडियंट मध्ये आल्यानंतर इथं सिलेक्शन केलं की तुम्हाला मूव टूल घेतल्यावर या ठिकाणी एक हँडल भेटतोय. त्याला क्लिक अँड ड्रॅग केलं की हे अशा पद्धतीने वाढ. ठीक आहे, थोडस मी ह्याला वरती ठेवतो. दॅट्स इट. आता आपण काहीच नाही करत आहे, फक्त मी अशा पद्धतीने याला मूव्ह करतोय, तर प्ले करतोय तर अशा पद्धतीने दिसायला लागेल. ओके, आणि इथं ह्या सेकंड बटन. ओके, इथं एक्सपांड आणि कोलॅप्स. ओके, ह्याला मी ऑन केला, ऑफ केला तर बघा इथं चेंज झालं काहीतरी, आणि चालू केलं चेंज होतोय. दिसतंय इथं हे बटन जिलेबी आतमध्ये येते. ओके, म्हणजेच या ठिकाणी हे जे दोन ऑप्शन आहेत, एक मोड आहे, एक ट्रॅकमेट आहे. ओके, हे ऑन ऑफ होत आहे, दिसतंय. ओके, मोड हे सांगायची गरज नाहीये, फोटोशॉप पासून आपण मोड बघत आलोय. नॉर्मल मोड, स्क्रीन मोड, तुझा मोड, माझा मोड, है ना, जे पण काय ते. ओके, इथं हे मोड आहेत, इथून तुम्ही चेंज करू शकता, पुढे बघणार आहोत. पण आज आपण इथं बघतोय ट्रॅक मॅट. इथं मी जसं याला ऑन करतोय तर इथं तुम्हाला लेअर काय विचारते? लेअर. पण 2021 मध्ये इथं लेअर नाही विचारत, डायरेक्ट ते मॅट होतो.
पण तिथं दोन टाईपचे आहेत. एक आहे अल्फा मॅट आणि दुसरा आहे लुमा मॅट. एक आहे लेअर मास्क, दुसरा आहे क्लिपिंग मास्क. अल्फा आणि लुमा. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला इथं डायरेक्टली लेअर विचारले, पण त्या ठिकाणी गडबड अशी आहे की इथं तुम्हाला डायरेक्ट कोणत्या पण लेअर मध्ये, वर असू दे खाली असू दे, त्याच्यामध्ये मॅट करतो. पण ती जुनी मेथड मध्ये काय आहे की तुमची ती लेअर वरती पाहिजे का खाली पाहिजे असं काहीतरी आहे. ओके. तर आता मी ते विसरलं ना, याला याची सवय लागली. ओके. तर वर किंवा खाली असायला पाहिजे तरच ते होते. ते चेक करा तुम्ही, जर जुनं यूज करत असेल तर. आपण तर सगळं लेटेस्ट यूज करतो है ना. तर या ठिकाणी कंडिशन असं आहे की ते वर किंवा खाली पाहिजे. ओके. तरच ते मॅट होईल. आय थिंक सो वरतीच आहे. ओके. 90% ते वरतीच असायला पाहिजे असं आहे. तर ते जर वर नसेल तर होणार नाही. इथं तुम्हाला लेअर विचारणारच नाही, ते डायरेक्ट वरच्या लेअर मध्येच मॅट होतं. ओके. तर इथं तुम्हाला ह्या ठिकाणी लेअरच्या ऑप्शनच्या ठिकाणी तिथं काय येतं तुमचं, त्या ठिकाणी येतं की आता मी इथं काय करतोय, शेप लेअर मध्ये कन्वर्ट करतोय. ओके. तर इथं बघा तुमचा हा अल्फा मॅट आहे. ओके. तिथं येतं अल्फा मॅट सिलेक्टेड किंवा लुमा मॅट सिलेक्टेड. ओके. सिलेक्टेड नाही, लुमा मॅट किंवा अल्फा मॅट. आणि तुमचं येतं इनवर्ट लुमा मॅट आणि इनवर्ट अल्फा मॅट, म्हणजे 4 ऑप्शन येतं तिथं. ओके. जुन्यामध्ये तर एक तर येईल तुमचा लुमा मॅट आणि दुसरं येईल लुमा मॅट इनवर्ट, अल्फा मॅट इनवर्ट. ओके. तर डायरेक्टली वरच्या किंवा खालच्या लेअर मध्ये. पण आता हे ऍडव्हान्स केले, तसं खूप सारे प्रॉब्लेम यायचा. ते वरती लेअर असेल किंवा एकदम 5-6 लेअरच्या वरती असेल तर त्याला तिथं आणायला लागायचं है ना. तर आता इथं काय दिलं, डायरेक्टली इथं ऑप्शन दिलं की तुमच्याकडे जेवढे लेअर आहेत सगळी लिस्ट येईल, ते कुठल्या लेअरला करायचंय कुठं पण असो, त्याचा काय संबंध नाही. हे इझी करून दिलं. ओके. आणि इथं तुम्हाला जे ऑप्शन यायचे अल्फा मॅट इनवर्ट आणि लुमा मॅट इनवर्ट किंवा लुमा मॅट किंवा अल्फा मॅट, ते इथं तुम्हाला डायरेक्टली दिले. मी हे कशासाठी सांगतोय की जेणेकरून तुम्हाला जुनं जर सॉफ्टवेअर युज करत असेल तर ते माहिती असावं. आता आपण आपली मेथड इथलं बघूया, 24 ची अपडेटेड है ना. तर या ठिकाणी इथं तुम्हाला बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर इथं दिलेलं आहे, तुम्ही याच्यामध्ये जा किंवा याच्यामध्ये जा, तुम्हाला इथं लेअर विचारताय. इथं जर असेल तर आता हे शेप लेअर 2 आहे, हे बंद असेल. इथं जर असेल तर शेप लेअर 2 बंद असेल आणि इथं शेप लेअर 1 बंद आहे. समजतंय का. तर ह्याच्यामध्येच ह्याच्यात कसं करेल, स्वतः कसं करेल भाऊ, तुला एक सवय असेल स्वतःच्या स्वतः करू शकत नाही. समजतंय. तर या ठिकाणी तुला काय आहे की हे काय म्हणतोय, कोण पार्टनर पाहिजे, कोणासोबत करायचंय मॅच. ओके. तर ते म्हणते शेप लेअर सोबत. आता इथं दुसरी येतं सॉलिड कलर वगैरे असेल तर तसंच ते सॉलिड कलर वगैरे इथं येईल है ना. आता बघ इथं तुम्हाला 3 दिसत. हा. ओके. तर इथं आता कोणासोबत, आता दोन ऑप्शन आहेत इथं, मागास एकच ऑप्शन होतं कोणासोबत करायचंय. ओके. तर हे तू म्हणजे जे चालू लेअर आहे त्याला तो करणार नाही, स्वतः करणार नाही. तो म्हणतोय पार्टनर कोण आहे सर. 2 नंबर लेअरला का दाखवतो, अरे 2 नंबरच्याच लेअरला करतो. आता मी इतकं कसं रे, कसं व्हायचं. मी इतक्या वेळ काय बोलतोय. अरे 2 नंबरला मी इथं करतोय ना ते, तर तो 2 नंबरचा बंद आहे. तू 1 नंबरला गेले की 2 आणि 3 चालू होईल. तो 3 ला गेले की 1 आणि 2 चालू होईल. समजलं का. हा. आता काय बघा या ठिकाणी इथं बघू शकताय तुम्ही. आता मी काय केलंय, हे जे शेप लेअर ह्याला मी बंद करतोय, सॉलिडला काहीच कामच नाही आपल्या. ओके. हा. आता इथं जर बघितलं तर बघा हे काय होतं की हे मी काय केलं, शेप लेअर मध्ये शेप लेअर 2 केलं, दिसतंय केलं. आणि इथं काय केलं, लुमा मॅट केलं. काय केलं इथं, सॉरी अल्फा मॅट केलं. ओके. अल्फा मॅट केल्यानंतर काय झालं की जसं अल्फा मॅट केलं तर इथं त्याने बंद करून टाकलं ही लेअर. दिसतंय, हे लेअर दिसत नाही, हे डायरेक्टली आपण बंद केलं नाही, त्याने स्वतः केलं. ओके. आणि इथं बंद केल्यानंतर आता काय होतं की हे ज्या ठिकाणी आहे ना तिथंच तेवढं दिसेल ऑब्जेक्ट. दिसतंय. त्याची ट्रान्सपरन्सी कमी करतो मी थोडीशी.
दिसतंय तेवढ्याच मध्ये ते दिसायला लागलं. ओके, आणि जसं मी ह्याला नन करेन, कळतंय, समजतंय अमित, अमित समजतंय का? झोपलास? ओके, चला सांगेल तो. हा हाय हाय ओके, तर या ठिकाणी इथं मी काय सांगत होतो की हे अल्फामॅट आपण समजलं. ओके, पण अल्फामॅट काय करतोय बघा, जसं मी तर अल्फामॅट केलं याला शेप 1 मध्ये, तर हे पूर्ण अक्कचे अक्क तो काय करतोय, दाखवतोय पूर्ण त्या होल शेप मध्ये. पण इथं जर का मी चेंज केलं कधी, आता काय चेंज झालं दिसतंय, हा येईल त्यावेळेस जाईल त्यावेळेस कमी दिसतोय, आणि येईल त्यावेळेस बॅक साइड का बरे? कारण की ते ग्रेडियंट आहे. ग्रेडियंट मध्ये आपण ब्लॅक अँड व्हाईट कलर दिले. ओके, आता थोडक्यात समजण्यासाठी मी तर काय करतोय, ह्याला थोड्या वेळासाठी बंद करतोय आणि ह्याला चालू केला, याची ओपॅसिटी 100 केली. आता बघा इथून तुमचं थोडस फेड होत होतं, इकडून थोडासा फेड होत होता का? ब्लॅक कलर आहे ना भाऊ. लेअर मास्क काय करत, लेअर मास्क काय करतो फोटोशॉप मधलं, ब्लॅक हाईड करत. क्या बात आहे बादशाह, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. ब्लॅक काय करतो तो, हाईड करतो, आणि व्हाईटला काय करतो, विजिबल करतो. बरोबर. आता या ठिकाणी मी काय करतोय, इथं अशा पद्धतीने करतोय. ठीक आहे, ओके केलं, थोडस आतमध्ये सरकवतोय. ओके, आणि आता इथं वापस काय करतो, इथं मी शेप लेअर मध्ये त्याला कन्वर्ट करतो. आता बघू शकतो काय झालं, इथं व्हाईट कलर आहे तेवढ्या पार्ट मध्ये व्यवस्थित दिसायला लागलं, आणि जिथं ब्लॅक कलर आहे तो हाईड आहे. काय, आणि इथं जर का मी इथं केलं त्याला अल्फा मॅट, त्याला काही संबंध नाही, तो व्हाईट असू दे ब्लॅक असू दे, तो म्हणणार मला काही देणं घेणं नाही, मला जेवढा शेप दिसतोय तेवढ्यामध्ये मी दाखवणार. समजतंय. आणि ज्यावेळेस लुमा मॅट करतोय त्यावेळेस म्हणतोय भाऊ विंडो तर ओपन आहे पण ब्लॅक पडदा लावलाय. समजतंय, विंडो ओपन आहे पण पडदा लावलाय ना भाऊ. तेवढा एवढा पडदा उघडा आहे तेवढाच काय दिसतोय, पडदा उघडा म्हणजे व्हाईट कलर. शेप आपण एवढा मोठा घेतलाय पण त्याच्यावरती पडदा लावला, आणि जिथं पडदा ओपन आहे तेवढा व्हाईट कलर, उघडा म्हणजे व्हाईट कलर, म्हणजे एवढ्या त्या शेप मध्ये व्हाईट कलर आहे तिथंच दिसेल, ज्या ठिकाणी ब्लॅक कलर आहे त्या ठिकाणी दिसणार नाहीये. ओके, तर तुम्हाला लुमा मॅट, हे लुमा मॅट सर लेक्चर में हूँ. हाँ 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 ओके, लुमा मॅट काय करतोय, तुमची लेअर मास्कचं काम करतोय. लेअर मास्क म्हणजे काय, व्हाईट कलर जिथं तुम्हाला दिसायला लागेल. फोटोशॉप माहित आहे ना तुम्हाला, असं कोण आहे की फोटोशॉप माहित नाहीये, आपल्या तर कोण नाहीये. ओके, तर लुमा मॅट हे तुमचा लेअर मास्क सारखं काम करतं, आणि अल्फा मॅट हा तुमचा क्लिपिंग मास्क. क्लिपिंग मास्क काय करतोय, खालच्या लेअर मध्ये जेवढं ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये दिसेल, खालच्या लेअर मध्ये वरची लेअर दिसेल, बरोबर ना. कोण, क्लिपिंग मास्क मध्ये. इथं काय तुम्हाला मास्कच आहे
पण हे काय आहे, फक्त तुम्हाला बटन दिलंय, ते बटन चालू केलं की ते दिसायला लागेल त्याच्या आतमध्ये. क्लिअर झालं? दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झालेलं असावं. ओके. हे जे तुमचं इथं लुमा मॅट आहे, आता हे अल्फा मॅट आहे म्हणजे काय, पूर्ण शेप मध्ये, तिथं कलर मायने ठेवत नाही. तुम्ही व्हाईट ठेवा, काळा ठेवा, उजला ठेवा, पांढरा ठेवा, काय ठेवायचं ठेवा, तिथं कलर मायने ठेवत नाही. तुमचा शेप केवढा आहे, तुमचा ऑब्जेक्ट कसा आहे, त्याच्यामध्ये ते दिसायला लागेल. ओके. आणि लुमा मॅट काय करतं, हे अल्फा मॅट झालं तुमचा. ओके. म्हणजे जसं आहे तशामध्ये इथं दिसतं. इथं शेप पण दिले बघा तुम्हाला, इथं असं पूर्ण चौकोन दिलंय आणि त्याच्यामध्ये गोल दिले, म्हणजे गोल मधनं ते डायरेक्ट दिसायला लागेल. ओके. आणि इथं तुम्हाला लाईट सारखं दिलंय, दिसतंय सन, है ना. तर जे हे काय की तुमचं त्याच्यामध्ये व्हाईट कलर आहे, त्याच्यामध्ये दिसेल, ब्लॅक मध्ये दिसणार नाही. आता ब्लॅक मध्ये दिसणार नाही आणि व्हाईट मध्ये दिसेल, याच्या मागचं मिनिंग हे आहे की भाऊ, तुम्ही या ठिकाणी ओव्हरलेचा यूज करू शकता. ठीक आहे, कसा सांगतो. आता ही एक काय घेतली मी, व्हिडिओ घेतली. ठीक आहे. या ठिकाणी जातोय, ट्रान्सफॉर्म मध्ये जातोय आणि फिट टू कॉम. ओके. आता इथं एक आपण व्हिडिओ घेऊया, लेक्चर. आता गाणं इथं प्ले केलं तर कॉपीराईट येतं भाऊ, आपण गाणं प्ले नाही करणार. आता आपण इथं एक व्हिडिओ घेऊया जस्ट. ओके. जस्ट व्हिडिओ घेऊया. ओके. आणि आपलं प्रीमियर पासून चालत आलंय. ओके. हे व्हिडिओ मी इथं घेतली. ओके. आता हे व्हिडिओ या ठिकाणी इथं बघू शकता, मोठी, याला मी थोडस लहान करतोय. आता इथं जर का ह्या व्हिडिओला, हे पिक्सलचे व्हिडिओ बरोबर ना, ह्या व्हिडिओला मी केलं पेंट ब्रश मध्ये. ओके. आणि आता जर का इथं मी प्ले करतो, काहीच फरक नाही पडणार आहे. का? पूर्ण शेप तो व्हिडिओ तेवढा पार्ट आहे, बरोबर ना. जर का मी ह्याला थोडस कमी केलं, ह्या साईजला जर कमी केलं, तर तेवढ्यामध्ये ते दिसायला लागेल, बरोबर ना. ओके. हा. पण जर का मी इथं अल्फामॅट केलं तर समजलं का? तर त्याच्यात काय व्हाईट आणि ब्लॅक कलर आहे भाऊ. असले ओव्हरले तू नेटवरनं खटाखट मध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो. आणि काय ओव्हरले. ओके. आणि काय तुझे फोटो स्लाइड शो असू दे, फोटोंचं कॉलेज असू दे, व्हिडिओ असू दे, असे बघतोस ना. लग्नाचे बिग्नाचे तुझ्या कोणाचं लग्न असेल तुझ्या पाहुण्यामध्ये वगैरे, तिचं वगैरे असेल, तर तू तसं व्हिडिओ बनवून देऊ शकतोस. ओके. समजते. ओके. चलो, तर या ठिकाणी तुम्हाला हे समजलेलं असावं. आता हे झालं, हे काय झालं, कोणता मॅट झाला हा आताचा, हे यूज केलेलं लुमा मॅट. अल्फा मॅट मध्ये डायरेक्ट शेप दिसतो. सौरभला विचार, तू पण काय यार असं करतोस. अरे विजिबल आणि डिसेबल मार घाललाय ना त्यांनी. ओके ओके ओके. चलो ठीक आहे. आता आपण इथं ही इमेज ओपन करूयात वापस. चला, तर या ठिकाणी मी काय करतोय, हे कंपोजिशन डिलीट करतोय आणि त्याच्या साईजचं आपण कंपोजिशन डायरेक्टली बनवूया. ओके. ह्याला लॉक, ह्याला काय करणार नाही. ओके. आता या ठिकाणी मी काय करतोय, एक शेप बनवतोय अशा साईजचं. ओके. आणि ग्रेडियंट नको मला, सॉलिड पाहिजे, तर सॉलिड घेतला. ओके. हा बघ, लय हुशार आहे. डोला बंद चालू करणार आहे आपण इथं. इथं हवं तर याच्यामध्ये लिनियर ग्रेडियंट घ्या, है ना. आणि ह्या लिनियर ग्रेडियंट मध्ये या ठिकाणी ग्रेडियंटला आपले सिलेक्ट, अशा पद्धतीने घेऊ शकता. ओके. ग्रेडियंट चेंज करायचंय, चेंज करा. इथं सिलेक्ट केलं, याच्यामध्ये हा कलर घेतला, याच्यामधला डार्क कलर घेतला, पण हे उलटा पाहिजे, इकडे पाहिजे हा, ह्याला इकडे घेऊया. ओके.
एक ग्रेडियंट आपण घेतलेला आहे. ओके. आणि इथं जर इंटरनेटवरती कोण बघत असेल तर आपण फोटोशॉपची सिरीज लवकरच चालू करणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेडियंट डिटेलमध्ये समजेल, है ना. ओके. तर या ठिकाणी आता आपण हे स्टुडंटला माहित असल्यामुळे आपण इथं जास्त टाइमपास नाही करत आहे ग्रेडियंट मध्ये. तर इथं काय होतंय, हा, तर या ठिकाणी इथं मे बी तुम्हाला समजलेलं असेल. इथून मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे, अशा पद्धतीने. ओके, दॅट्स इट. आणि या ठिकाणी मी याचे एक डुप्लिकेट करतोय. ओके, ह्याला मी काय करतोय, असं वरती कंट्रोल डी आणि याची डुप्लिकेट करून मी इथं काय करतोय, ह्याला या ठिकाणी ठेवलं. ओके, ह्याला एक तर रोटेट करा किंवा इथून ग्रेडियंट चेंज करा. आपण इथून रोटेट करून घेऊया फटाफट मध्ये, अशा पद्धतीनं. ओके, मूव टूल घेतला, वापस इथं खाली. दॅट्स इट. ओके, आता ह्या दोघांना इथं मी बनवले, याला बंद केला आणि इथं काय करतोय, पेन टूल घेतोय. पेन टूल पण आपण फोटोशॉप मध्ये खूप डिटेल मध्ये बघितलेलं आहे. तर ह्या साईजचं मी काय करतोय, शेप बनवतोय अशा पद्धतीनं. याच्यामध्ये मला ग्रेडियंट ठेवला काय नाही ठेवला काय काय फरक पडणार नाही. ओके, हे कलर काय मायने ठेवत नाही. कलर कधी मायने ठेवेल, मी तर डायरेक्टली याला सॉलिड करून टाकतो, नकोच काय. ओके, तर हे झालं आपलं काय फाईन. ओके, आता मी काय करेन, हे जे ऑब्जेक्ट आहेत दोन्ही, ओके, हे जे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत यांच्यामध्ये आपण एनिमेशन करूया. अरे जर थांब, सबर आहे तुला. ओके, झालं. ओके, आता इथं मी काय करतो, या दोघांना पोझिशन एनिमेशन करतो. ओके, पहिल्यांदा इथं मी की फ्रेम लावला दोघांमध्ये आणि थोडस इथं काय येतोय, पुढे येतोय आणि ह्याला मी खाली घेतोय आणि ह्याला मी वरती घेतोय. ठीक आहे, हे काय होईल, थोडा वेळ इथं स्टॉप. अरे सेकंद येते. ओके, इथं वापस आहे तसंच एनिमेशन, म्हणजे इथून इथपर्यंत वरतीच राहील आणि त्याच्यानंतर अजून खाली येतील. हे दोघांना सिलेक्शन केलं ना त्यामुळे. ओके, ह्याला अजून मी तर ह्याला घेतला आणि ह्याला इथं घेतला. किंवा डायरेक्टली आपण काय करू शकतो, हे की फ्रेम कंट्रोल सी कंट्रोल फी, ए दोघांना एकत्र होणार नाही. कंट्रोल सी करा, कंट्रोल फी इथं सिलेक्ट, कंट्रोल सी कंट्रोल फी. ठीक आहे, आणि वापस हे कंट्रोल सी कंट्रोल फी कंट्रोल सी कंट्रोल फी. ओके, नाही आहे ओके, त्याला कंट्रोल सी कंट्रोल फी. लय स्लो व्हायला लागले ना. हे ठीक आहे, हे स्पीड ठीक आहे, हे जरा स्लो, थोडस जवळ. ओके, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपण थोडस मजा येण्यासाठी इझी काय होतंय बघूयात. ओके, आणि आता काय सांगायची गरज नाहीये. या ठिकाणी आपण काय करतोय, शेप 3 मध्ये. ए कशामध्ये रे, 3 मध्येच का, 3 दोघांना पण इथं डायरेक्ट शेप 3 झाले. ओके, आणि आता इथं थोडस फिगर वगैरे देऊन आपण ते व्यवस्थित करू शकतोय. हे शेप आपण फक्त कॉन्सेप्ट समजून घेतोय की अशा पद्धतीने आपण काय करू शकतो. ओके, तर हे झालं तुमचं आय ब्लिंकिंग. हो, समजला कॉन्सेप्ट या ठिकाणी मे बी क्लिअर झालेली असावी. ओके, आता इथं काय करायचं, ज्यावेळेस हे बंद होतंय इथं प्रॉपर दिसण्यासाठी तर तुम्ही शेपला थोडीशी मॉडिफाय करू शकता आणि हे जे कलर आहे या ठिकाणी ह्याला प्रॉपर करू शकता. हे शेप व्यवस्थित ड्रॉ करा. या ठिकाणी आपण शेप व्यवस्थित ड्रॉ केलेलं नाही. होय, समजलं का अमित, बाला अमित. ओके, तर मे बी हे तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजलेले असावे. याची प्रॅक्टिस करा. काय प्रॉब्लेम आला तर विचारू शकता. ओके, तर या ठिकाणी करूया स्टॉप. नेक्स्ट लेक्चर भेटून नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत
जॉय. जॉय. चलो उघडतं लॉक उघड.